मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागात कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण उचलणारी साधने याविषयी माहिती पाहत आहोत। तर आता आपण क्रेन विषयी माहिती पाहूया। रिगिंग ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या क्रेनची आवश्यकता असते। तर ह्या क्रेन्स आहेत जीप क्रेन्स, गॅटरी क्रेन्स, ट्रॅव्हलिंग क्रेन्स आणि ट्रक माउंटेड क्रेन्स। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, जीप क्रेन आकृतीत दाखवल्याप्रमाणे लोड आडव्या पातळीत हलवण्यासाठी करतात। बहुतेक जीप क्रेन इलेक्ट्रिक ऑपरेटसाठी करतात। जीप क्रेनचा मुख्य आधार हा उभा खांब असतो, त्याच्या तळास बेस असतो व वरच्या टोकास बेरिंग प्लेटने पकडलेले असते। या व्यवस्थेमुळे खांब पूर्णपणे गोलाकार फिरू शकतो। जीप क्रेनचा बूम हा मास पासून बाहेरील बाजूस वाढवलेला असतो। हा बूम क्रेनच्या मासवर बेस पासून त्याच्या मार्गाच्या जवळजवळ 2/3 अंतरावर सुरक्षित असतो। वर्किंग बूमचे दुसरे टोक मास पासून दूर असते। मासच्या मागच्या बाजूला स्टीप लेग ब्रेसिंग असतात। या ब्रेसिंगमुळे बूम आधार मिळतो। तसेच मासच्या वरच्या बाजूने असलेल्या दोरखंड किंवा साखळीमुळे बूमला जास्तीचा आधार मिळतो। जीप क्रेन बूमवर अडकलेल्या ट्रॉली माउंटेड ब्लॉकवर लिफ्टिंग टॅकल बसवलेले असतात। जीप क्रेनचा उपयोग वेगवेगळ्या जॉबच्या रिगिंगसाठी करतात। डेरिकच्या साहाय्याने केली जाणारी कोणतीही कामे जीप क्रेनने केली जाऊ शकतात। साधारणपणे अवजड लोड उचलण्याकरता हलवण्यासाठी जीप क्रेनचा उपयोग करतात। वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेन्स उपयोग करण्याची पद्धत हा लोड प्रकार व त्याची हालचाल यावर अवलंबून असते। पुढचा प्रकार आहे ट्रॅव्हलिंग क्रेन। ट्रॅव्हलिंग क्रेन एक मुव्हेबल ओव्हरहेड क्रेन आहे। या क्रेनद्वारे लोड उचलणे जाऊन ते दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येते। बिल्डिंगच्या भिंतीच्या वरील भागावर अथवा छताला सिलिंग ट्रॅक बनवलेला असतो। या ट्रॅकवर ट्रॅव्हलिंग क्रेन चालवली जाते। या ट्रॅकवर व्हील असणारी ट्रॉली सरकते व ब्रिजवर लिफ्टिंग टॅकल अडकलेला असतो। या क्रेनमुळे लोडची पुढील हालचाल करता येते। लोडला विभांती स्थानापासून उभ्या स्थितीत उचलले जाऊ शकते। लोडला ट्रकच्या मार्गाच्या दिशेने पूर्णपणे वर्कशॉपमध्ये हलवता येते। ब्रिजच्या एका टोकास दुसऱ्या टोकापर्यंत लोडला कडेकडेने हलवता येते। अशा प्रकारे हे ट्रॅव्हलिंग क्रेन्स आपल्याला उपयोगात आणता येतात। गॅटरी क्रेन फिरती यारी ही एक प्रकारची ट्रॅव्हलिंग क्रेन आहे, परंतु ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग क्रेनपेक्षा गॅटरी क्रेन मोठ्या असतात। गॅटरी क्रेनचा उपयोग इमारतीच्या बाहेर केला जातो, म्हणजेच मोठमोठे बीम, आपल्या पुलाचे कामं याच्यावर लोड उचलून वाहून वरती ठेवण्यासाठी या गॅटरी क्रेनचा उपयोग केला जातो। ट्रक माउंटेड क्रेन ही एक लोकोमोटिव्ह क्रेन असून ही क्रेन ट्रकवर बसवलेली असते। या क्रेनचा उपयोग इमारतीबाहेरच केला जातो। वजन उचलणे आणि हलवणे यासाठी या क्रेनचा उपयोग केला जातो। तिला ट्रक माउंटेड क्रेन असे म्हणतात। रोप बाइंडिंग आणि नॉट्स कारखान्यामध्ये किंवा इतर ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या मशीन व इतर साधनांची उठाठेव करणे, वाहतूक करणे अशा कामांमध्ये त्यांना मजबूत बांधणे आवश्यक असते व त्यासाठी रोप वापरतात। या कामात वेगवेगळ्या संज्ञांचा उपयोग केला जातो। पहिला आहे हॉइस्ट। वस्तू अथवा मशीन यांना उचलण्यास किंवा खाली ठेवण्यास या हॉइस्टचा उपयोग केला जातो, त्याला हॉइस्ट असे म्हणतात। लेईंग, रिलेईंग धागे किंवा पेड स्ट्रँड्स तयार करण्यासाठी रोपची बांधणी करण्याच्या ज्या क्रियेला लेईंग म्हणतात। व्हिपिंग
रोपचा पीळ निघण्याचे टाळण्याकरता रोपची टोके नरम वायर किंवा सुतळीच्या साहाय्याने गुंफण्याच्या बांधण्याच्या क्रियेला व्हिपिंग असे म्हणतात. क्राउनिंग, रोपाच्या टोकास किंचित मोठे किंवा फुगीर बनवून रोपचे पेड बांधण्याची क्रिया म्हणजे क्राउनिंग होय. क्राउनिंग ही रोपचे स्टँड्स कायमस्वरूपी बांधण्याची एक सुरळीत व सुरळीत अशी पद्धत आहे. नॉट्स, रोपचा एक भाग रोपच्या दुसऱ्या भागावर बांधण्याच्या क्रियेला नॉट्स असे म्हणतात. बाईट, रोप वळवण्याच्या क्रियेला बाईट असे म्हणतात. लूप, याला टर्न असेही म्हणतात. बाईटच्या एका बाजूला क्रॉस केल्यामुळे तयार होणाऱ्या भागा रचना म्हणजे लूप होय. लूपची एक बाजू पुढे वाकवून राऊंड टर्न तयार केला याला राऊंड टर्न असे म्हणतात. आता या रोपची काळजी. रोप नेहमी कोरडे ठेवावे लागतात, कारण ओलाव्यामुळे दमटपणामुळे ते लवकर कुजतात. रोप ओला झालेला असल्यास उपयोग करण्यापूर्वी तो कोरडा होईल अशा जागेवर पसरून ठेवणे. म्हणजे जर काम झालं तो ओला असेल तर त्याला कोरड्या जागी आपण पसरून ठेवला पाहिजे. धारदार कंडाच्या संपर्कात रोप येऊ देऊ नये. कॉन्क्रीट, वाळू आणि इतर खडबडीत पृष्ठभागांवर रोप ओढू नये, त्यामुळे रोप खराब होऊ शकतात. अशा प्रकारे आपण रोपची काळजी घेतली पाहिजे.